Hi students, now we are going to start the next topic of the sexual reproduction in case of plant. चला तर मग आपण वनस्पतीमधील जे लैंगिक प्रजनन आहे त्याबद्दल पुढचा टॉपिक पाहू. पहा, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं फ्लावरचं स्ट्रक्चर आणि त्यामध्ये आपण फ्लावरमध्ये पाहिलं होतं अतिरिक्त मंडले आणि त्याचबरोबर यामध्ये आवश्यक मंडले. अतिरिक्त मंडलांमध्ये म्हणजेच आपण पाहिलं तर नॉन इसेन्शियलमध्ये कॅलिक्स अँड करोला, म्हणजेच आपण अतिरिक्त मंडलांमध्ये पाहिलं होतं त्यामध्ये आपण पाहिलं होतं निदलपुंज आणि दलपुंज. त्यांना आपण अतिरिक्त का म्हणलो? कारण ते डायरेक्ट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये लैंगिक प्रजननामध्ये भाग घेत नाही. and these are not directly participate into the sexual reproduction because of these are called as the non-essential wholes. and now then we focus on the essential holes. त्यानंतर आपण फोकस केलं होतं essential hole वरती. essential hole which include the androecium and gynoecium. त्यामध्ये आपण पाहिलं होतं पुमंग आणि जायांग. चला तर मग पुमंग आणि जायांग याबद्दल आपण माहिती पाहू. पण त्या अगोदर काही गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. if the flower which having the stalk, then these are flower, these are called as the pedicellate flower. जर समजा फुलाला स्टॉक असेल म्हणजेच यामध्ये पुष्परंत जर असेल तर त्यावेळेस त्या फुलाला आपण म्हणणार पुष्परंती फूल, आपण त्याला म्हणणार. त्याचबरोबर जर समजा फ्लावरला जर स्टॉक अब्सेंट असेल, इफ द फ्लावर these are without a stalk or without pedicel, these are called as the sessile flower. जर समजा फुलाला देठ नसेल म्हणजेच यामध्ये पुष्परंत जर नसेल तर त्यावेळेस आपण त्या फुलाला म्हणणार स्थानबद्ध फूल, आपण त्याला म्हणणार. चला तर यामध्ये फुलाचे दोन प्रकार आहे, युनिसेक्सुअल आणि बायसेक्सुअल. ज्या फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम बोथ these are present, then this flower these are called as द बायसेक्शुअल फ्लावर. जर फुलामध्ये अँड्रोशियम पण असेल गायनोशियम पण असेल त्यावेळेस आपण त्याला म्हणणार बायसेक्शुअल फ्लावर, म्हणजेच मराठीतून आपण त्याला म्हणणार पुमंग पण आहे आणि जायांग पण आहे. त्यावेळेस आपण त्या फुलाला म्हणणार उभयलिंगी फूल, आपण त्याला म्हणणार. चला त्यानंतर दुसरा प्रकार आहे युनिसेक्शुअल फ्लावर, म्हणजेच यामध्ये एकलिंगी फूल. समजा कधी कधी काय होतं, काही फुलांमध्ये जायांग असतं आणि पुमंग नसतं, किंवा कधी कधी काय होतं पुमंग असतं आणि जायांग नसतं. दोन्हीपैकी एक जरी असेल एक नसेल तरी आपण त्या फुलाला म्हणणार एकलिंगी फूल. चला त्यानंतर दॅट इज कॉल्ड एज द युनिसेक्शुअल फ्लावर. द फ्लावर विच हॅव्हिंग androecium or gynoecium, if gynoecium these are present and androecium these are absent, then if gynoecium these are present or androecium these are absent, this flower these are the unisexual flower. Or if the androecium these are present or gynoecium these are absent, or the gynoecium these are present or androecium these are absent, then this flower these are also called as the unisexual flower. Any one of that essential holes which is present, then this flower is also called as the unisexual flower, and which having the best example papaya. त्यामध्ये पपईचं झाड हे बेस्ट एक्झाम्पल आहे. चला तर मग आपण डीप मध्ये जाऊ यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम मध्ये. चला तर मग अगोदर आपण पाहू की यामध्ये अँड्रोशियम काय आहे आणि अँड्रोशियम याबद्दल आपण माहिती पाहू. अँड्रोशियम these are the male reproductive whole, म्हणजेच यामध्ये जे पुमंग आहे तर हे पुमंग असा पार्ट आहे की ज्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल आहे ते अशा पद्धतीने दिसतं, त्याला म्हणायचं आहे पुंकेसर. काय म्हणायचं आहे? पुंकेसर. इन इंग्लिश दिस इज कॉल्ड ॲज द स्टेमन, त्याला म्हणायचं इंग्लिश मधून स्टेमन. दिस इज स्टेमन विच हॅव्हिंग द टू मेन पार्ट. फर्स्ट वन इज द फिलामेंट, त्यामध्ये महत्वाचा आहे फिलामेंट, आणि दुसरा त्याहून महत्वाचा आहे दॅट इज द अँथर. यामध्ये दोन महत्वाचे पार्ट आहे, एक आहे फिलामेंट आणि दुसरा आहे अँथर. म्हणजेच यामध्ये एक आहे यामध्ये रंत, त्याचबरोबर दुसरं म्हणजे त्याला आपण इंग्लिश मधून म्हणलं अँथर, तर त्या अँथरला यामध्ये म्हणायचं आहे तर परागकोश. आता हे जे परागकोश आहे विच हॅव्हिंग द फोर लोक्युल्स, यामध्ये आता हा परागकोश जो आहे तर तो मी व्यवस्थित इथे काढते. पहा, हा आहे परागकोश
आणि ह्या परागकोशामध्ये मुद्दामून मी मोठी डायग्राम काढलेली आहे. that anther which having the 4 locules and inside these locules these are pollen grain, these are formed. आता इथे हे परागकोश जे आहे तर यामध्ये 4 कोष्टके असतात आणि त्या प्रत्येक कोष्टकाच्या आत इनसाइड these locules pollen grain these are formed by the meiosis cell division. म्हणजेच यामध्ये जे अँथर आहे किंवा जो परागकोश आहे यामध्ये 4 कोष्टके असतात आणि त्या कोष्टकांच्या आतमध्ये काय तयार होत असतं, परागकण तयार होत असतात. कोणत्या विभाजनाने, तर अर्ध गुणसूत्री विभाजनाने हे तयार होत असतात. आणि अगोदरही तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अर्ध गुणसूत्री विभाजन जे आहे तर त्यामध्ये शेवटी जी सेल तयार होते, जी पेशी तयार होते, त्या पेशीमध्ये हाफ क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच यामध्ये हॅप्लॉइड ती सेल असते, म्हणजेच त्यामध्ये एक गुणित यामध्ये गुणसूत्र असतात. म्हणजे परागकण हे एक गुणित आहे. म्हणजेच यामध्ये जे पोलन ग्रेन आहे दीज आर द हॅप्लॉइड्स. ते कसे आहे, यामध्ये हॅप्लॉइड्स आहे. कुठे तयार होतात ते, अँथरच्या आतमध्ये, म्हणजेच यामध्ये परागकोशाच्या आतमध्ये. मग ज्यावेळेस कळीचं फूल बनतं त्यावेळेस हे परागकोश जे आहे दीज आर ब्रेक, म्हणजेच यामध्ये ते तुटतात. अँड ॲट दॅट टाइम दिस पोलन ग्रेन दीज आर गोज टू आउटसाइड. यामध्ये जे परागकण आहे, ज्यावेळेस हे परागकोश तुटतो त्यावेळेस परागकण हे परागकोशाच्या वरती जातात, म्हणजेच ॲटलीस्ट त्याच्यातून ते बाहेर पडतात. दॅट मीन्स दीज आर गोज आउटसाइड, म्हणजेच त्यातून ते बाहेर पडत असतात. आणि हे परागकण जे आहे तर हे परागकण खूप महत्त्वाचे आहे, कारण ह्या परागकणाच्या आतमध्ये कोण असतं, मेल गॅमेट असतात. म्हणजेच यामध्ये परागकणाच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट इथे तयार होत असतात. म्हणजेच यामध्ये 2 युग्मके तयार होत असतात. म्हणजेच यामध्ये परागकणाच्या आतमध्ये 2 युग्मक, पण दोन्हीच्या दोन्ही जे युग्मक आहे तर ती एक गुणित पेशी आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलेलं आहे काय, तर यामध्ये अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजेच यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, पुमंग यामध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग आता थोडक्यात माहिती पाहू जायंगाबद्दल. जायंग त्याचा एक जो आहे तर त्याला आपण म्हणतो श्रीकेसर. दॅट इज द इंडिव्हिज्युअल ऑफ दॅट गायनोशियम इज कॉल्ड ॲज द कार्पेल. त्याला आपण इथे काय म्हणतो, कार्पेल. and this carpel is having the 3 parts. the upper this is called as the stigma. सगळ्यात वरचा जो आहे त्याला आपण म्हणणार स्टिग्मा, म्हणजेच त्याला आपण मराठीतून म्हणणार कुक्षी. त्यानंतर मिडल दिस इज कॉल्ड ॲज द स्टाईल. मधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, स्टाईल. स्टाईल म्हणजे काय आहे, दीज आर द ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आतमध्ये ती पोकळ अशी आहे आणि त्याला म्हणायचे स्टाईल, म्हणजेच मराठीतून त्याला आपण म्हणणार कुक्षी उरंत. अँड द बेस पार्ट दॅट इज द सॉलन पार्ट दिस इज कॉल्ड ॲज द ओव्हरी. त्याला आपण म्हणणार ओव्हरी, म्हणजेच मराठीतून त्याला म्हणणार अंडाशय. आणि ह्या अंडाशयाच्या आतमध्ये कोण असतं, तर बीजांडे असतात. आणि इन इंग्लिश दिस इज कॉल्ड ॲज द ओव्हुल्स. इंग्लिशमधून त्याला काय म्हणतात, ओव्हुल्स. आणि त्यानंतर मराठीतून त्याला म्हणतात बीजांडे. काय म्हणतात त्याला, बीजांडे. जसं यामध्ये आपण अँथर पाहिलं होतं, अँथर म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, परागकोश. तसं इथे बीजांडे असतात. अँड इनसाइड धीस मिओसिस दीज आर टेक्स प्लेस. मग ह्या बीजांडाच्या आतमध्ये काय होत असतं, तर मिओसिस म्हणजे अर्ध गुणसूत्री विभाजन होत असतं. आणि अर्ध गुणसूत्री विभाजन झाल्यानंतर त्यामध्ये फॉर्म होत असतं एम्ब्रियो सॅक. बीजांडाच्या आतमध्ये काय तयार होतं, एम्ब्रियो सॅक. त्याला मराठीतून म्हणतात भ्रूणकोश. काय म्हणतात त्याला, भ्रूणकोश. आणि हे भ्रूणकोश कोणत्या विभाजनाने तयार होतं, मिओसिस. मिओसिस सेल डिव्हिजन दीज आर टेक्स प्लेस इनसाइड दिस
ओव्हल. ओव्हलच्या आतमध्ये बीजांडाच्या आतमध्ये मिओसिस अर्धगुणसूत्री विभाजन होतं आणि एक गुणित एम्ब्रियो सॅक इथे तयार होते. मग एम्ब्रियो सॅक जी आहे ज्याला आपण भ्रूणकोश म्हणलो, ही कशी पेशी आहे? एक गुणित पेशी आहे आणि ह्या पेशीची वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं. मायटॉसिस म्हणजे काय? सूत्री विभाजन इथे होतं आणि आतमध्ये ह्या बीजांडाच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक असते. एम्ब्रियो सॅक म्हणजे भ्रूणकोश आणि या भ्रूणकोशामध्ये टोटल एकूण यामध्ये 7 सेल्स इथे फॉर्म होतात आणि त्याचबरोबर यामध्ये न्यूक्लियस मात्र किती असतात? 8 असतात. अशी सेल अशी यामध्ये जो एम्ब्रियो सॅक आहे ती इथे फॉर्म होते. म्हणजे असा भ्रूणकोश तयार होतो की त्यामध्ये एकूण 7 पेशी असतात त्याच्या आतमध्ये आणि 8 यामध्ये काय असतात? केंद्रक असतात. त्यामध्ये ह्या ज्या 3 पेशी आहे, ह्या ज्या 3 सेल आहे त्याला आपण म्हणणार प्रतिपदस्थ पेशी, म्हणजेच त्याला म्हणणार अँटीपोडल सेल. त्याचबरोबर मधली जी पेशी आहे तिला आपण म्हणणार ध्रुवीय केंद्रक. त्याला काय म्हणणार आपण? ध्रुवीय केंद्रक, म्हणजेच त्याला म्हणणार पोलार न्यूक्लियाय इंग्लिशमधून. आणि त्यानंतर ह्या ज्या 3 पेशी आहे त्यामध्ये एक मधली जी असते तिला आपण म्हणणार अंडपेशी आणि बाजूच्या ज्या 2 आहे त्याला आपण म्हणणार सहाय्यक पेशी, ज्या तिच्या फ्रेंड असतात. चला तर मग यामध्ये मधली जी सेल आहे इनर सेल, दिस इज कॉल्ड ॲज द एग सेल अँड द 2 सिनर्जिड्स दीज आर प्रेझेंट. यामध्ये 2 सिनर्जिड्स असतात आणि अशा पद्धतीने यामध्ये एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये टोटल 7 सेल, 7 पेशी आणि 8 केंद्रक. म्हणजे ही जी ध्रुवीय पेशी म्हणले तुम्हाला मी, तर ह्या ध्रुवीय पेशीमध्ये एकाच पेशीमध्ये 2 केंद्र किती असतात? विच हॅविंग द 2 न्यूक्लियाय इन अ पोलार सेल. म्हणजेच पोलार सेलमध्ये 2 न्यूक्लियाय इथे असतात आणि अशा पद्धतीने इथे कोण फॉर्म होतं? एम्ब्रियो सॅक. चला तर मग आपण इथे आता कुणाबद्दल माहिती पाहिली? तर गायनोशियम बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. म्हणजे आपण माहिती पाहिली श्रीकेसराबद्दल, म्हणजे जायांगाबद्दल आपण इथे माहिती पाहिली. मग आता इथे आपण सुरुवातीला पाहू की पॉलिनेशन ही कन्सेप्ट जी तुम्हाला एका बॉक्समध्ये दिलेली आहे. पण आता इथे काय होतं? तर इथे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर कुणाचा पार्ट आहे? अँथर हा पुमंगाचा पार्ट आहे. अँथर कुणाचा पार्ट आहे? तर अँथर हा पुमंगाचा पार्ट आहे. मग पुमंग म्हणजे काय? तर यामध्ये जे पुमंग आहे तर ते पुंकेसर जे आहे तर त्याच्या जे पुमंग आहे त्याच्या इंडिव्हिज्युअल आपण म्हणलं होतं पुंकेसर. त्याचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणलं होतं अँथर. दॅट इज इन मराठी दिस इज कॉल्ड ॲज द परागकोश. त्याला आपण म्हणलं तर परागकोश. त्याच्या आतमध्ये कोण तयार झालं? पोलन ग्रेन. पोलन ग्रेन काय आहे? एक गुणित पेशी आहे. त्याच्या आतमध्ये 2 काय आहे? मेल गॅमेट्स आहेत. म्हणजेच काय आहे? तर त्याच्या आतमध्ये तयार झालेली आहे युग्मके. चला आता हे पोलन ग्रेन अँथर पासून निघतात आणि कशावरती पडतात? स्टिग्मावरती पडतात. अँड धिस प्रोसेस दिस इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा दिस इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. मराठीतून आपण पाहू. परागगण म्हणजे काय? परागकण परागकोशाहून निघतात आणि कुक्षीवरती पडतात आणि त्यालाच इथे काय म्हणायचं आहे? परागगण इथे म्हणायचं आहे. मग परागगण झाल्यानंतर परागगणाचे 2 प्रकार आहे. तुम्हाला एका टेबलमध्ये दिलेलं आहे. मग यामध्ये एक आहे, पहिला आहे स्वयंपरागगण आणि परपरागगण. त्यानंतर म्हणजेच इंग्लिशमधून त्याला म्हणायचं आहे सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. मग जर एकाच झाडाला एक फूल आहे जे बायसेक्सुअल फ्लावर आहे, आता त्याला आपण म्हणलं होतं पहा की उभयलिंगी फूल, त्याच्याच फुलामधले जे पोलन ग्रेन आहे तर त्याच्याच स्टिग्मावरती पडतात, त्याला इथे काय म्हणायचं आहे? तर स्वयंपरागगण तिथे म्हणायचं आहे. म्हणजेच यामध्ये त्याला काय म्हणायचं आहे? सेल्फ पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ सेम फ्लावर. दिस इज कॉल्ड ॲज
the self pollination. Transfer of pollen grain from anther to stigma in different flower or different plant. एक झाड आहे, इकडे युनिसेक्सुअल फ्लावर आहे, इकडे दुसरं झाड आहे युनिसेक्सुअल फ्लावर आहे. एका फुलामध्ये जायंग आहे आणि दुसऱ्या फुलामध्ये पुमंग आहे. तर पुमंगावरचे पोलन ग्रेन इकडे जायंगावरती येतील. त्यावेळेस इथे वेगवेगळे फुलं असेल, झाड वेगवेगळं असेल, त्यावेळेस आपण त्याला म्हणणार परपरागगण. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन डिफरंट फ्लावर डिफरंट प्लांट. दिस इज कॉल्ड ॲज द क्रॉस पॉलिनेशन. त्याला आपण इथे म्हणणार क्रॉस पॉलिनेशन. चला तर मग आता पोलन ग्रेन जे आहे, परागकण जे आहे ते कशावरती पडले, तर स्टिग्मावरती म्हणजे कुक्षीवरती पडले. कुक्षीवरती पडल्यानंतर कुक्षीमध्ये असणारं जे वॉटरी मटेरियल आहे, जे वॉटर म्हणजेच यामध्ये पाणीयुक्त जे यामध्ये केमिकल्स आहे, ते केमिकल्स रसायन या पोलन ग्रेनच्या आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर पोलन ग्रेन काय फॉर्म करतं, पोलन ट्यूब यामध्ये फॉर्म करतं. म्हणजेच त्याला मराठीतून म्हणतात परागनलिका. अँड दिस इज कॉल्ड ॲज द पोलन जर्मिनेशन. याला इथे म्हणतात पोलन जर्मिनेशन. अँड आफ्टर द पोलन जर्मिनेशन दिस अ पोलन ट्यूब विच एंटर इनटू द एम्ब्रियो सॅक थ्रू द सिनर्जिड्स. यामध्ये सिनर्जिड जी आहे, जिला आपण म्हणलं सहाय्यक पेशी, या दोन सहाय्यक पेशीपैकी एक सहाय्यक पेशी यामध्ये डिजनरेट होते, नष्ट होते आणि तिथून पोलन ट्यूबमध्ये आणलेले जे नॉन मोटाईल म्हणजेच यामध्ये जे स्वतःहून हालचाल करू शकत नाही असे जे यामध्ये मेल गॅमेट आहे, असे जे यामध्ये पुयुग्मक आहे, ते पुयुग्मक आतमध्ये जातात. त्यातला एक पुयुग्मक हा यामध्ये एक सेल म्हणजे अंडपेशीसोबत संयोग पावतो आणि संयोग पावल्यानंतर इथे यामध्ये ही एन असते, हे पण एन असतं आणि यामध्ये 2n असं झायगॉट्स यामध्ये फॉर्म होतं आणि या झायगॉटला इथे काय म्हणलं जातं, युग्मनज. त्याचबरोबर यामध्ये दुसरा जो मेल गॅमेट आहे, दुसरा जो पुयुग्मक आहे, त्याचं फ्युजन होतं यामध्ये सेकंडरी सेल सोबत. आणि ही जी सेकंडरी सेल आहे म्हणजेच जे ध्रुवीय केंद्रक आहे, म्हणजे जे पोलार न्यूक्लिय आहे, त्यांच्यासोबत फ्युजन झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला तयार होतं PEN म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. अँड दिस आर डेव्हलप इन टू द एंडोस्पर्म. त्यानंतर त्याच्यापासून भ्रूणपोष यामध्ये तयार होत असतो आणि अशा पद्धतीने यामध्ये भ्रूणपोष हा यामध्ये एम्ब्रियो सॅकमध्येच म्हणजेच ही जी पेशी आहे तर यामध्ये भ्रूणपोष अगोदर वाढतो आणि त्याच्यामध्येच यामध्ये एम्ब्रियो म्हणजे भ्रूणाची वाढ होत असते. आणि भ्रूणपोष हा जी भ्रूणाची वाढ आहे तर त्याला न्यूट्रिशन यामध्ये प्रोव्हाइड करत असतो, म्हणजेच पोषद्रव्य त्याला यामध्ये देत असतो. आणि त्यानंतर यामध्ये ज्यावेळेस यांचं मॅच्युरेशन होतं, आफ्टर मॅच्युरेशन द ओव्हल दिस आर कन्व्हर्टेड इनटू सीड अँड ओव्हरी दिस आर कन्व्हर्टेड इनटू द फ्रूट. म्हणजे ज्यावेळेस हे परिपक्व होतात त्यावेळेस जे ओव्हल आहे म्हणजे जे बीजांड आहे त्याचं बीज तयार होतं आणि त्याचबरोबर जी ओव्हरी आहे म्हणजेच यामध्ये जे अंडाशय आहे तर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, फळामध्ये होत असतं. मग ज्यावेळेस फळ यामध्ये जे फ्रूट्स आहे आफ्टर द मॅच्युरेशन the fruits which break and from these seed these are goes on outside and when these are go on the soil that is the moist soil then this produce the new plant. त्यानंतर ज्यावेळेस हे जे फ्रूट आहे, फळ जे आहे, ज्यावेळेस ते ब्रेक होतं, तुटतं, त्यावेळेस त्यातून सीड बाहेर पडतात आणि हे जे सीड आहे तर ज्यावेळेस ते ओलसर जमिनीवरती पडतात आणि ज्यावेळेस त्याला फेवरेबल ॲटमॉस्फिअर भेटतं म्हणजे अनुकूल वातावरण भेटतं त्यावेळेस त्याचं जर्मिनेशन होतं. म्हणजेच जे बीजांकुरण आपण त्याला म्हणतो, बीजांकुरण होतं आणि त्यानंतर त्यापासून न्यू सीडलिंग यामध्ये फॉर्म होतं म्हणजेच नवीन रोपटे म्हणजे न्यू प्लांट यामध्ये फॉर्म होत असतं. आणि अशा पद्धतीने यामध्ये बीजापासून नवीन झाड तयार होतं. पण यामध्ये दोन म्हणजे महत्त्वाचे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यामध्ये पार्टिसिपेट झाले होते, यासाठी लागले होते आणि म्हणूनच यामध्ये ते सेक्सुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. मग इथे तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या घरामध्ये जे पण कडधान्य आहे जे अवेलेबल्स आहेत तर ते तुम्हाला काही सीड्स त्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर जो
कॉटन आहे ते मॉइस्ट करायचं, ओला करायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती ते तुम्हाला ठेवायचे आहे. किंवा तुम्ही ओलसर कापडामध्ये जरी त्याला बांधलं तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये ऑब्झर्वेशन करू शकता. आणि शक्यतो त्यामध्ये तुम्हाला एक काचेची जी बॉटल आहे, बरणी जी आहे ती वापरायची आहे. त्यामध्ये मॉइस्ट कॉटन ठेवा किंवा यामध्ये एखादा कपडा त्यामध्ये मॉइस्ट ठेवा आणि त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस होतात हे बाहेरून तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. इन विच यू कॅन सी द सीड जर्मिनेशन, बीजांकुरण आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेप यामध्ये तुम्ही पाहू शकता. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहू रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. थँक्यू सो मच.